काश्मीरमधल्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला। पाकिस्तानने पोचलेल्या TRF दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेतलेत। त्यामध्ये प्रामुख्याने अतिशय महत्त्वाचा म्हणजे 1960 चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा अतिशय मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। आतापर्यंत भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता, मात्र आता थेट वॉटर स्ट्राइक करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याच्या तयारीत भारत आहे। हा सिंधू पाणी करार नेमका काय? तर 1960 साली भारत पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार हा एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला। या करारासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळपास 9 वर्ष चर्चा झाली। अखेर जागतिक बँकेच्या माध्यमातून हा करार करण्यात आला। यामध्ये सतलज, ब्यास आणि रावी नदीचा अधिकार भारताला मिळाला, तर सिंधू, चिनाब, झेलम या नद्यांच्या पाण्याच्या वापराचा 80% अधिकार पाकिस्तानला मिळाला। मात्र या तिन्ही नद्यांच्या 20% पाण्याच्या वापराचा अधिकार भारताकडेच आहे। या करारानुसार शेती आणि वीज निर्मितीसाठी भारत त्याचा वापर करू शकतो। भारत फक्त 8%च याचा वापर करतो। सिंधू पाणी करार रद्द झाल्यास हा पाकिस्तानवर परिणाम काय होणार? तर भारतातील लडाखपासून सुरू होऊन पाकिस्तानात जाणाऱ्या सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते। पाकिस्तानची अर्धी लोकसंख्या या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे। याच पाण्यावर पाकिस्तानची 30% शेती, हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, उद्योग क्षेत्रे, अनेक महत्त्वाचे प्रकल्प अवलंबून आहेत। आणि जर का भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत। तिथल्या शेतीचा ऱ्हास होईल, जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागेल, वीज निर्मिती ही ठप्प होईल, उद्योगधंद्यावर परिणाम होणार आहेत। अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात आणीबाणी लागल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक पेक्षाही मोठा स्ट्राइक करण्याच्या तयारीत भारत असल्याने पाकिस्तानात आता चलबिचल झालंय। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।